रतन टाटा डेथ ॲनिव्हर्सरी दोन दगडावरती पाय ठेवला आणि दोन नेटवर्क दोन्हीसाठी आपण पाहतोय रतन टाटांच्या डेथ ॲनिव्हर्सरीचा हा खास कार्यक्रम आणि आपण भाषण ऐकतोय। श्रीयुत माधव जोशी आपल्याशी बोलतायत। काही हजार कोटी घालवायची त्यांची तयारी असते, हेच कारण असू शकते, दुसरं कुठलं कारण नाही। 2008 साली इंटरनेशनलचा कामावर जो हल्ला झाला आणि त्याच्यामुळे लोक दंगली वगैरे झाला, तर त्या काळामध्ये टाटा साहेबांनी तिथल्या लोकांचा उत्तम प्रकारे रिहॅबिलिटेशन केलं। तिथे फेरीवाले होते त्यांचं पर्याय त्याबद्दल त्यांच्या बऱ्याच भाषणामध्ये त्या प्रसंगाने मी शेवट करतो। तुमची तयारी या 10 मिनिटाची जर असेल कुकरची शिटी जरी तरी जायला हरकत नाही याच्यावरती। तर हा जो ताजवरचा 26 नोव्हेंबर 2008 आता 17 वर्ष होतील त्या प्रसंगाला, हा अतिशय दुःखद प्रसंग रतन टाटांच्या आयुष्यातील। त्या दिवशी रात्री त्यांना कृष्णकुमार म्हणून ताजमहाल हॉटेलचे व्हाईस चेअरमन त्यांचा फोन आला की रतन काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय ताजमध्ये, ताजची ऑपरेटर जी नेहमी पहिल्या रिंगला फोन उचलते ती फोन उचलत नाहीये। रतन टाटांनी स्वतः फोन केला, फोन उचलले गेले नाही आणि त्याच वेळेला त्यांना मुंबई पोलीसचा रतन टाटांना त्यांना मेसेज आला की तुम्ही घराच्या बाहेर पडू नका। रतन टाटांना मेसेज आला आणि त्याच वेळेला कृष्णकुमारना कोणीतरी सांगितलं होतं, त्यांचा ड्रायव्हर होता कृष्णकुमारचा, तो तिथे ताजच्या जवळ होता, त्यांनी कृष्णकुमारला फोन करून सांगितलं इथे काहीतरी गोळीबार चालू, त्याला गोळीबार चालू म्हणून कृष्णकुमारने रतन टाटांना सांगितलं। रतन टाटांनी कुठलाही सल्ला हा मानला नाही आणि ते तिथे गेले। कृष्णकुमार सुद्धा तिथे होते। समोरच्या त्या दोघांनीही ताजमहाल हॉटेल मेन गेटमधून प्रवेश करायचा प्रयत्न केला। त्यावेळेला आपल्या एका असिस्टंट कमिशनरने त्याला अक्षरशः ढकलून बाहेर काढून याच्यामध्ये फुटपाथपर्यंत नेऊन सोडलं। त्यांनी सांगितलं आतमध्ये अतिरेकी हल्ला आहे, तुम्ही सिक्युरिटी हजार्ड आहात, तर तुम्ही कृपया इथे थांबू नका, तुम्ही तुमच्या घरी जा। तरी हा मनुष्य हल्ला नाही, तिथून त्या ह्याच्यापर्यंत गिरणाऱ्या घालत राहिले होते। आणि त्यावेळेला ताजमहाल हॉटेलमध्ये काय झालं होतं, पहिल्या मजल्यावरती हिंदुस्तान लिव्हरचे नितीन परांजपे यांची जवळजवळ 125 माणसांची युनिलिव्हर इंटरनॅशनल बोर्ड आणि त्यांच्या बायका या सर्व त्यावेळेला तिथे होत्या। नितीन परांजपेची ती पार्टी होती आणि ते पहिल्या मजल्यावरच्या बँकेट हॉलमध्ये होते। त्यानंतर अशा इतरही काही पार्टीज तिथे चालू होत्या। वसाबी म्हणून जॅपनीज रेस्टॉरंट आहे, तिथेही फार गर्दी होती कारण ते फार त्यावेळेला लोकप्रिय होतं 2008 साली। आणि त्यावेळेला अचानक म्हणजे काहीतरी त्या नितीन परांजपेच्या त्या पार्टीमधल्या काही लोकांनी सांगितलं आम्हाला बाहेर फटाके वाजल्याचा आवाज आला, पण त्यावेळेला ताजच्या समोरून बग्गी लग्नाच्या वराती वगैरे जात असतात, तर लोकांना वाटलं कोणतरी त्यांना परदेशी लोकांना परांजपे वगैरे या लोकांना सांगितलं नाही रस्त्यावरून लग्नाची वरात वगैरे चालू असेल। तर त्यावेळेला तिथे 24 वर्षाची सुपरवायझर होती समीरा जागड नावाची। तर त्या मुलीने भराभर त्याचे जे दरवाजे बँक्वेट हॉलचे होते ते बंद केले आणि तिथल्या लोकांना सांगितलं की टेबलांच्या खाली राऊंड टेबल जेवणासाठी होती, त्याच्यामध्ये त्याच्या खाली कस